खोटं बोलू सरपंच खोटं बोलणार जाऊ दे नाही सापडली तर रस्ता आहे का आता कंप्लेंट लय बारीक झालेला असं फोर व्हीलर काय पाळी निघून गेली बाकीचं बजेट गेलं टाकू द्या हे थोडं राहिले बाबा पण तिथपर्यंत करून देतो म्हणजे तुला वड्यापर्यंत. आता मी काय म्हणतो नाली बसतो पण नालीचं पलीकडचं बुजलं नाही का सकाळून राहिलं नाही आता काय करायचं तुम्ही सांगा. त्याचा रान मोजला त्याचा नंबर बांध निघाला कोणी नाली बसतो रस्ता बाहेर काढलेली त्याच्यावर त्याचा ऊस जाईल किती निघत येत आणखी तुम्हाला बोलवलं तुम्ही बोलवलं तर बोल मान्य बोलू आम्हाला सुरुवात केली आणि आमच्याकडे करायचं विषय नाही ना सर एखाद्या शेतातून रस्ता कसा होईल आता एकाच्या वावरात तू बोल आपण बोलायला गरज नाही. हा मग आता कुठे गेला होता ते बोल रे ते आपण त्याच टायमाला सहकार्य केलं आपण. तसं नाही कसं आहे काळी कथानं वागत नाही. तिथपर्यंत झालंय ना ते त्या टायमाला आम्ही म्हणलो होतो, 2 कुंडीत करायला घ्या. बरं, आता माझं एक म्हणत तुझ्या सगळ्या लोकांची माफी मागतोय बापाची होते सरपंचानं तुला इकडे आहे का ना सरपंच कसं आहे माहिती का तुम्ही रातभर थांबलात का नाही तुला असं तर तुला जर वाटलं होतं का नाही त्यांनी बोललं का नाही आणि मग नाही मला इथून घे हो मला माझ्या झाडाला धक्का नाही आता कशी कळ लागायची असं आमचं म्हणणं आहे. हे त्याच आहे नाही त्या झाडाला धक्का लागला नाही मी एक झाड कुठून करायचा मग रस्ता कुठून करायचा साहेब तसं काय करू नको भैया चुकीचं आहे असं करू देऊ नको. आता ह्याचं झाड बी नाही निघू द्यायचं ह्याचं कडी आम्ही लिंबाचं वाढलं साहेब, लिंब रस्ता व्हायला म्हणून लिंबाचं झाड गेले काही निघून कारण बघा एवढं घर पाठीमागे सगळ्याच्या पाठीमागे जागा घेतली इथे जागा घेतली जागा पूर्ण घर बांधले जागेत रस्ता वापर करायला आमचा येत आहे गावठाण्याचा जागा आहे ह्याला तिथून बाहेर निघू देऊ आम्ही आणि हे असं वागल्यावर याला त्याच्या जागेतून घराच्या बाहेर निघू देत नाही. आमच्या गावठाण्यात जागेत जाऊ देऊ याला ते वडील आहेत का? वरला भाऊ वारणार आहे का चौथा जमिनी सगळ्या इकडे माणूस आमच्या बापाला घेऊन भावकी आमची आंधळ घेऊन उरावर घ्यावं तसं झालं याची भाची त्याच्या पोराला दिली भाची दिली आली माझी पोरं त्याच्या थोरल्या पोराला मी ते काय दुसरं मग आम्हाला काय एवढं दुश्मनी वाटते त्याची नावची सरपंच साहेब तुम्ही सांगा काय मार्ग आहे तुम्ही सांगा तुमचं कसं आहे काय सांगावं ना प्रमुख आम्ही गावातले कसं आहे तुम्ही त्या टायमा आम्ही तर सगळ्यात म्हणजे सुरुवातीला हे कारण होण्याच्या अगोदरच मी सगळं बंद केलं किंवा तो ह्यांना म्हणलं होतं तुम्ही स्वतः मी रामराव काकाला म्हणलं होतं तुम्ही हे खांदू द्या इकडं कडीला आणि ह्या शेतकऱ्याला सांगितलं होतं का इकडून हे चढ या खाली या खड्डा खांदू द्या ते साहेब काय म्हणला हे बघ बाबा इथं आहे ना माझं इथून ढासळ मला खाली. नका माझ्या आम्ही आगाऊ बिलेट मारा. एवढी नाही इकडं ढासळ 2 तू. फूट ना 4 फक्त फूट माझं आगाऊ बिलेट मारा. खांदू नको मला माझं पाणी अलीकडे येत नाही पुन्हा माझा त्रास होईल मला तुला आणखी 2 फूट इकडे घे मला पण वरून जेसीबीला खाली ढासळ. ढासळण म्हणून त्यांचं म्हणणं होतं की हा. इथून फक्त आमचं त्याचं पाणी काही आलं नव्हतं आपल्याकडे हा. हे तुम्ही सांगितलं आम्ही 4-5 वेळेस ऐकलंय. आता इथून पुढे काय करायचं सांगा. वाद कसा मिटवायचा तुमची भूमिका नाही, काय नाही, आमचं एकच आहे आता आता आम्ही पंचनामा काय करणार आहे ते मी तुम्हाला सांगितलं आम्ही आता पंचनामा करणार हे ना ज्या वेळेस तिथं मोजणीला फी भरल त्यावेळेस तुम्ही त्याला जाऊ द्या काय ऊस असेल काय असेल शेवटी कसं आहे ते तुम्हाला ह्यांना बी त्रास झाला असेल त्रास झाला असेल, ह्यांना बी त्रास झाला असेल. ऐका ना ऊस जाऊ द्या आणि नंतर कातीला आलेलं जनावर आहे सध्या इथंच आहे बात नाही निघणार. एवढा आम्ही पडतो तुम्ही नकडे नाही ते 35 वर्षानं 3री पिढी नाही. पोरग नव्हतं मला पोराला पोरं झाले तरी चालू आहे त्याचं नाव आज नाही खेटायलो बरोबर आहे तुमचं म्हणणं असं नाही, त्याचा अनुभव आहे आम्हाला रस्ता करू द्यायला गेलं नाही आम्ही येत होतो त्या दिवशी साप आहे जो साप काहीच गरज नाही साहेब माहित नाही का हे सार्वजनिक
रस्ता आहे काय कुणाच्या घरून आलेला नाही ऊस पुन्हा आपण येणार होते पुढल्या वर्षी. असं नाही केलं की हे नाही होणार. पीक येणारच आहेत ना पुढल्या वर्षी. आम्हाला ऐकून घ्यायचं नाही. सामंजस्याने मिटवावं. नाही आम्हाला थोडं लक्षात आलं पण एक आहे नाही, महाराज महाराज एक ऐकू द्या. सगळे शेतकरी आहेत, ही जाणीव राहू द्या. एक मिनिट ऐका. पंचनामा करताना आपण किंवा नाही शेतकरी ऐका ना. नाही 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 उदाहरण शेतकरी या नाही, नाही, ऐका तेवढं. ऐका. उदाहरण शेतकरी हो साहेब तुमच्या लक्षात नाही हो सगळ्याला मारणारा ऐका ना, ऐका. ऐका ना. आपण त्यांच्याकडून लेखी घेऊ कुठून कसल्या लेकीला गुडाळून टाकताय? तुमची लेकी त्याच्यापाशी लेकी ते हायकोर्टापासून येते वडी लेकी हायकोर्टापासून येते इथं नाही तिथं नाही तिथं वडा गेलाच लेकीला नाही मोजीत कशाला मोजत कशाला मोजीत नाही होते तुम्ही समजदारीनं त्या टायमाला वागला असता ते येत नव्हती. अरे तू मोजणी कर ना तुमचं शेतात नाही, नाही, ते म्हणले का मोजून घ्या ना मोजून घ्या ना तुम्ही. हा रस्ता काय आम्ही केला का? म्हणलाय ना मोजणी करा बांधकाम 2 12 फूट करा. आता 14 फूट द्यायची तू पण ज्यावेळेस मोजणी होईल त्यावेळेस पुन्हा बघू हे बी तुला इथून रस्ता आहे का मोजू द्या रस्ता इकडे नाही होणार आम्हाला कळत नाही कारण ह्याला हे रस्ता नाही पाच टाकून घेतलं तेव्हापासून हा रस्ता माझं आयुष्य हे म्हणते हे रस्ता माझा आहे सगळा माझं कळत हे म्हणते होते का तुम्हाला हे रस्ता माझा? 15,000 रुपये गेले 2 एकरला माझ्या दुसऱ्याच्या वावरातून काढले हा सगळ्याच्या डोळ्याला पाणी आलं. आणि आम्हाला कळतंय तसं नाही त्याला वावराला चाली. तसं तू शेतकऱ्याचं हे बी शेतकरी आहे. हो साहेब आणखी दाखवतो तुम्हाला ते अन्याय करीत आलेला हा. इथून पाणी आलं इथून आता जाऊ त्याला दया माया नाही कुणाची ते जिंकला ते शेवटला म्हणे मी वाघ आहे म्हणतोय त्याच्यामुळे त्याला उशीतून घालूच येणार नाही आमच्या रानातून तर माझ्या रानातून तर नाही जाऊ देणार जाऊ द्या कुठेही जाऊ द्या होईल नंबर 5 तिथून निघल इकडून नाही हो देणार नंबर 5 निघल ही पंचायत रस्ता बरोबर राहिल्याच्या नंतर आणि पहिल्यांदा टाकताना टाका की इकडा शेजारी जे